अभ्यास भाग 1 धडा 4 पिण्याचे पाणी. प्रस्तावना. मुलांनो, जगण्यासाठी आपल्याला विविध गोष्टींची गरज असते. त्या पूर्ण झाल्याशिवाय आपण व्यवस्थित जगू शकत नाही. उदाहरणार्थ, हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा या महत्त्वाच्या गरजा आहेत. पाण्याविना आपण जगण्याची कल्पनाच करू शकत नाही. पाणी आपल्याला विविध कारणांसाठी उपयोगी पडते. घरगुती वापरासाठी, पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यांसाठी अशा विविध कारणांसाठी आपण पाण्याचा उपयोग करतो. यातील सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे पिण्यासाठी. आपण जे पाणी पितो ते स्वच्छ असते का? तुम्ही म्हणाल स्वच्छ असते, म्हणून तर पितो. बरोबर आहे. आपण आपल्या डोळ्यांना स्वच्छ दिसणारेच पाणी पितो. परंतु ते पाणी खरंच स्वच्छ असेल असे नाही. कारण बऱ्याच वेळा पाण्यात डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म जीव असतात. ते आपल्या शरीराला हानी पोहोचवतात. पण हे सूक्ष्म जीव आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा वापर करून पाण्यातून बाजूला काढू शकतो. त्या पद्धती कोणत्या ते आपण या पाठात पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण एक प्रयोग करू. प्रयोग. मुलांनो, आपण एका काचेच्या ग्लासमध्ये अर्ध्यापर्यंत पाणी घेऊ. आता त्यात 1 चमचा साखर टाकून ती चमच्याने ढवळू. मुलांनो, आता सांगा, तुम्हाला ग्लासमध्ये साखर दिसते का? नाही. मग आपण टाकलेली साखर कुठे गेली? ती त्या पाण्यात विरघळली. बरोबर. आता आपण विविध पदार्थ स्वतंत्रपणे पाण्यात टाकून बघू त्यांचं काय होतं ते. मात्र प्रत्येक वेळा आपल्याला पाणी बदलणं गरजेचं असेल. हे पहा, प्रथम मी मीठ पाण्यात टाकून हलवले. सांगा काय झालं? सर, मीठ विरघळलं. बरोबर. आता या दुसऱ्या पाण्यात मी वाळू घेतलीये आणि ते मिश्रण हलवतोय. सांगा काय झालं? सर, वाळू पाण्यात विरघळली नाही, खाली बसली. अगदी बरोबर. आता हे गव्हाचे पीठ विरघळते आहे का ते पहा. सर, गव्हाचे पीठ पाण्यात मिसळले, पण विरघळले नाही. बरं. आता मी या नवीन पाण्यात मध घेऊन चमच्याने ढवळले. सांगा काय झाले? विरघळले. बरोबर. आता हा लाकडाचा भुसा आपण पाण्यात टाकू आणि पाहू काय होतं ते. सर, लाकडाचा भुसा पाण्यात विरघळला नाही, तर तो पाण्यावर तरंगतोय. बरोबर. ही तुरटीची पूड मी पाण्यात टाकून ढवळतो. आता सांगा काय झालं? सर, ती पण पाण्यात विरघळली. धुण्याचा सोडा पाण्यात विरघळेल का पाहूया? हो सर, विरघळला. मुलांनो, आपण मीठ, मध, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड, वाळू, गव्हाचं पीठ, लाकडाचा भुसा असे पदार्थ पाण्यात टाकून बघितले. आपल्याला काय दिसले? तर साखर, मीठ, धुण्याचा सोडा, तुरटीची पूड हे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे झाले. ते पदार्थ पाण्यात पूर्णपणे विरघळले. परंतु वाळू, गव्हाचे पीठ, लाकडाचा भुसा हे पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. मुलांनो, यावरून आपल्याला काय समजतं? तर काही पदार्थ पाण्यात विरघळतात, तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. जो पदार्थ पाण्यात विरघळतो, तो पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो व त्या पाण्याला त्या पदार्थाची चव येते. उदाहरणार्थ, मीठ पाण्यात विरघळले की भांड्यातील पाणी चवीला खारट लागते. साखर विरघळली की पाणी गोड. मुलांनो, एखाद्याला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या तर आपण त्याला पाण्यात साखर आणि मीठ विरघळवून तयार केलेले द्रावण प्यायला देतो. या द्रावणाला जलसंजीवनी म्हणतात. द्रावण म्हणजे काय? तर पाण्यात एखादा पदार्थ विरघळला की पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते. या मिश्रणाला त्या पदार्थाचे द्रावण असे म्हणतात. मुलांनो, तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस अशक्तपणा जाणवत असेल, तर डॉक्टर तुम्हाला किंवा त्या व्यक्तीला सलाईन देतात. हे सलाईन म्हणजे मिठाचे द्रावण असते. काही वेळा त्यातच इतर औषधे विरघळून रुग्णाला दिली जातात. वरील उदाहरणे ही उपयुक्त द्रावणांची उदाहरणे आहेत. मुलांनो, तुम्ही समुद्र पाहिलाय का? त्यातील पाण्याची चव घ्यायला गेलात तर ते पाणी तुम्ही लगेचच थुंकून टाकाल. कारण समुद्राचे पाणी अत्यंत खारट असते. कारण ते निसर्गतः तयार झालेले मिठाचे द्रावणच असते. समुद्राचे खारट पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकत नाही. मुलांनो, खेडेगावात, शेतात किंवा गावात विहिरी असतात. 2 विहिरी थोड्याशा अंतरावर असतील, तरी त्या दोन्ही विहिरीतील पाण्याची चव कधी-कधी अगदी वेगळी असते. असे का बरं होत असेल? कारण जमिनीतील काही पदार्थ त्या पाण्यात विरघळतात. त्यांची चव विहिरींच्या पाण्याला येते.
पण पाण्यात कोणताच पदार्थ विरघळलेला नसेल तर पाण्याला चव लागत नाही. मुलांनो, तुम्ही अनेकदा सोडा वॉटर प्यायला असाल. सोडा वॉटरच्या बाटलीचे झाकण काढले की एका वायूचे बुडबुडे फसफसून वर येतात. आपण पाण्याच्या बाटलीचे झाकण उघडतो तेव्हा तर असे होत नाही. मग सोडा वॉटरच्या बाबतीतच असं का घडत असेल? कारण सोडा वॉटर बनविताना कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू दाब देऊन पाण्यात विरघळवलेला असतो. त्यामुळे झाकण काढताच दाब कमी होतो आणि तो वायू फसफसून बाहेर पडतो. करून पहा. मुलांनो, आपल्याला या ठिकाणी एक प्रयोग करायचा आहे. या प्रयोगासाठी आपल्याला एक मोठे पाण्याने भरलेले भांडे व विविध ठिकाणाहून आणलेल्या विविध वस्तू लागणार आहेत. कंपास पेटीतून प्लास्टिक स्केल, खोडरबर, पेन्सिलचा तुकडा, टोक यंत्र, रबर बँड, करकटक इत्यादी. घरातून स्टीलचा चमचा, प्लास्टिकचा छोटा चमचा, शेंगांची टरफले, खिळा, स्क्रू, नाणे इत्यादी. बागेतून काड्या, खडे, पाने, माती. आता आपण मोठे भांडे पाण्याने भरून घेऊ. त्यात एक एक वस्तू टाकू. मुलांनो, तुम्ही निरीक्षण करा. यातील काही वस्तू पाण्याबरोबर तरंगतात, तर काही बुडून तळाला गेल्यात. मुलांनो, बुडालेल्या वस्तूंची नावे सांगा पाहू. सर, बुडालेल्या वस्तू आहेत खोडरबर, टोक यंत्र, करकटक आणि खिळा. छान. आणि यातील तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत? सर, तरंगणाऱ्या वस्तू आहेत प्लास्टिक स्केल, पेन्सिलचा तुकडा, प्लास्टिकचा छोटा चमचा, शेंगांची टरफले, काड्या, पाने इत्यादी. बरोबर. मुलांनो, यावरून काय समजते? काही वस्तू पाण्यात तरंगतात, तर काही वस्तू पाण्यात बुडतात. आपण या प्रयोगात पाहिलंय, की ज्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात, त्या पाण्यावर तरंगतात आणि ज्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात, त्या पाण्यात बुडतात. मुलांनो, आता आपण आणखी एक प्रयोग करून पाहू. यासाठी प्रथम एका चंचू पात्रात गढूळ पाणी घेऊ. पण आपल्याकडे गढूळ पाणी नाहीये. म्हणून आपण पाण्यात थोडीशी माती, बारीक-सारीक काड्या आणि वाळलेल्या पाल्यापाचोळ्याचे छोटे-छोटे तुकडे मिसळून पाणी गढूळ करून घेऊ. हे तयार झालेले चंचू पात्रातील पाणी चंचू पात्राला धक्का लागू न देता ते तसेच 4-5 तास स्थिर ठेवू. मुलांनो, 4-5 तासांनंतर चंचू पात्रात काय दिसते? पहा, पाण्याच्या तळाशी मातीच्या कणांचा गाळ जमा झालेला आहे. तर काड्या व कचरा पाण्यावर तरंगत आहेत. काड्या व कचरा पटकन पाण्यावर तरंगतात. परंतु गाळ खाली बसण्यासाठी खूप वेळ लागला. यावरून मुलांनो, आपल्याला काय समजते? तर मातीचे कण हे जड असतात, पण ते आकाराने अगदी छोटे-छोटे असल्याने त्यांचा तळाशी जमा होण्याचा वेग फारच कमी असतो. पालापाचोळा आणि काड्या पाण्यापेक्षा हलक्या असतात, म्हणून त्या पाण्यावर लवकर तरंगतात. पहा मुलांनो, आपण घेतलेले सुरुवातीचे गढूळ पाणी, मातीचे कण तळाशी जमा झाल्याने आता पहिल्यापेक्षा खूपच स्वच्छ आणि पारदर्शक दिसतेय. असे पाणी खूप वेळ स्थिर ठेवून त्यातला गाळ खाली बसू देणे यालाच पाणी निवळणे असं म्हणतात. आता आपण चंचू पात्रातील पाण्यातील गाळाला धक्का लागू न देता वरचे पाणी दुसऱ्या 2 चंचू पात्रांमध्ये ओतून घेऊ. हे पाणी आधीच्या पाण्यापेक्षा स्वच्छ व पारदर्शक दिसते आहे. असे दिसत असले तरीही या पाण्यात मातीचे बारीक कण व इतर कचरा अजूनही तरंगतोय. मुलांनो, आता या 2 चंचू पात्रांना 1 व 2 असे क्रमांक देऊ. या 2 चंचू पात्रांचा उपयोग करून आपल्याला 2 प्रयोग करायचेत. चला तर मग सुरुवात करू. प्रथम या 2 चंचू पात्रांपैकी या पहिल्या चंचू पात्रातील पाण्यात आपण तुरटीचा एक खडा हलक्या हाताने फिरवू. आता हे पाणी अजिबात धक्का न लावता 2-3 तास स्थिर ठेवू. मुलांनो, बघा, 2-3 तासांनंतर या तुरटी फिरवलेल्या पाण्यात तुम्हाला काय बदल दिसतोय? पाण्यात तरंगत असलेले कण हळूहळू तळाशी बसले आहेत आणि वरचे पाणी पारदर्शक झाले आहे. कचरा व काड्या मात्र अजूनही पाण्यावर तरंगतायत. बरोबर. यावरून आपल्याला काय समजतं? तर तुरटी फिरवल्याने गढूळ पाण्यातील मातीचे कण खाली बसायला मदत होते. आता आपण 2 क्रमांकाच्या चंचू पात्रातील पाण्यावर प्रयोग करणार आहोत. या प्रयोगात आपण आणखी एक रिकामे चंचू पात्र घेऊ. त्यावर चहाचे गाळणे ठेवू.
आता एक स्वच्छ तलम सुती कापड घेऊन त्याची 4 पदरी घडी घालू. ती ओली करून चंचू पात्रातील गाळणीवर पसरू. दुसऱ्या क्रमांकाच्या चंचू पात्रातील पाणी त्या घडीवर बारीक धार धरून ओतू. आता पहा, तुम्हाला काय दिसतंय? माती व कचरा कापडावर अडकून राहिलाय आणि गाळणीखालच्या चंचू पात्रात स्वच्छ पाणी पडले आहे. ते पारदर्शक दिसते आहे. बरोबर. मग यावरून आपल्याला काय समजतं? तर गढूळ पाणी गाळून घेतले तर ते स्वच्छ व्हायला मदत होते. हा प्रयोग झाल्यानंतर वापरलेले पाणी बागेत टाकून देऊ. हात साबणाने स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे हाताला लागलेली माती व इतर पदार्थ निघून जातील. तसेच ते पाणी पिण्यासाठी योग्य नसले तरी वनस्पतींना ते उपयोगी पडते. मुलांनो, गढूळ पाणी स्वच्छ व पारदर्शक कसे करायचे हे आपण विविध प्रयोगांद्वारे पाहिले. परंतु असे स्वच्छ व पारदर्शक पाणी पिण्यासाठी योग्य व निर्धोक असल्याचा अर्थ दडलाय. निर्धोक म्हणजे धोका नसलेले होय. म्हणजेच जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही, अशा पाण्याला निर्धोक पाणी असं म्हणतात. याआधी आपण केलेल्या प्रयोगांमधून स्वच्छ व पारदर्शक पाणी मिळेल, परंतु ते निर्धोक असेलच असे सांगता येणार नाही. तुम्हाला माहितीये की जोराचा पाऊस झाला की नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये खूप पाणी असते. पण हे पाणी देखील आपण पिण्यासाठी वापरत नाही. कारण पावसाळ्यात आजूबाजूची माती पाण्यात मिसळून पाणी गढूळ होते. त्यात आपल्याला आजारी पाडणारे सूक्ष्म जंतूही असू शकतात. बरेच आजार असे दूषित पाणी पिण्याने होतात. म्हणून आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण अशा नद्या, नाल्यातील गढूळ पाणी पित नाही. तसेच समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी सहलीला गेलात आणि तिथल्या झऱ्याच्या किंवा विहिरीच्या पाण्याला दुर्गंधी येत असेल, तर तुम्ही तेही पाणी पिऊ नका. कारण असे दुर्गंधी असलेले पाणी आरोग्यास अपायकारक असते. पिण्यासाठी निर्धोक पाणी. आपण जे पाणी पिण्यासाठी वापरतो, ते पाणी निर्धोक असायलाच हवे. जे पाणी शुद्ध असते, त्या पाण्याला चव नसते, रंग नसतो किंवा वास नसतो. जर पाण्याला रंग दिसू लागला किंवा दुर्गंधी येऊ लागली, तर ते पाणी पिऊ नये. असे पाणी प्यायल्याने आपण आजारी पडू शकतो. मुलांनो, पावसाळ्यातील गढूळ पाणी आपण निवळून घेतो. गरज वाटत असेल तर त्यात तुरटी फिरवतो किंवा पाणी गाळून घेतो. असे केल्याने पाण्याचा गढूळपणा कमी होऊन पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसू लागते. जरी असे पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले, तरी ते पाणी आपल्याला अपायकारक नाही असं आपण म्हणू शकतो का? तसेच हे पाणी निर्धोक झाले असे म्हणता येईल का? नाही. ते पाणी निर्धोक आहे असं म्हणतात. मुलांनो, सूक्ष्मजीव कसे असतात हे पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करू. या प्रयोगासाठी आपण कणभर दही किंवा थेंबभर ताक घेऊन ते काचेच्या पट्टीवर ठेवू. ती पट्टी आता सूक्ष्मदर्शीतून पाहू. तर मुलांनो, नीट व बारकाईने बघा. त्यात आपल्याला सूक्ष्म आकाराचे सजीव दिसतायत. मुलांनो, सूक्ष्मदर्शीमधून आपल्याला सूक्ष्म वस्तू पाहता येतात. सूक्ष्म म्हणजे खूप लहान आकाराच्या, आपल्या डोळ्यांनी दिसू शकणार नाहीत किंवा काचेच्या भिंगातूनही दिसणार नाहीत, इतक्या लहान होय. सूक्ष्मजीव म्हणजे आकाराने सूक्ष्म असणारे सजीव. तर असे सूक्ष्मजीव आपल्याला ताकात किंवा दह्यात दिसतात. हे सूक्ष्म सजीव दुधाचे रूपांतर दह्यात करतात. ते आपल्याला उपयोगी असतात. पण काही सूक्ष्मजीव शरीरात गेले तर आपल्याला आजार होऊ शकतात. अशा सूक्ष्मजीवांना अपायकारक सूक्ष्मजीव म्हणतात. आपल्या अवतीभोवती असे अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. ते मातीत, हवेत, पाण्यात, खडकांवर कुठेही असू शकतात. अपायकारक सूक्ष्मजीव पाण्यात असले तरी ते डोळ्यांना दिसत नाहीत. असे सूक्ष्मजीव असणारे पाणी पारदर्शक दिसले तरी ते पिण्यासाठी निर्धोक असणार नाही. पावसाळ्यात हवेत, मातीत, खडकांवर असलेले असे सूक्ष्मजीव पावसाच्या पाण्यात मिसळतात. असे पाणी आपण प्यायल्यास हगवण किंवा गॅस्ट्रोसारख्या रोगांची लागण होते. अशा वेळी पाणी निर्धोक करण्यासाठी निवळून, गाळून आणि उकळून घ्यावे लागते. पाणी उकळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात आणि आजार होण्याचा धोका टळतो. असे मृत सूक्ष्मजीव जरी आपल्या शरीरात गेले तरी त्यांचा आपल्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही. मुलांनो, आपण पाहिलंय की पाण्यात काही पदार्थ विरघळत नाहीत, पण याचा फायदाही होऊ शकतो.
कारण जर चुकून दोन पदार्थ एकत्र झाले आणि त्यातील एक पदार्थ पाण्यात विरघळणारा किंवा दुसरा पाण्यात न विरघळणारा असेल, तर हे पदार्थ गाळून बाजूला काढता येतील. पाण्यात काही पदार्थ विरघळत नाहीत, याचा फायदा असे पदार्थ गाळून दूर करण्यासाठी करता येतो. बरं, मग आता मला सांगा, आईने दुकानातून जिरे आणले होते, पण त्यात चुकून वाळू सांडली. वाळू वेगळी करून आईला पुन्हा स्वच्छ जिरे द्यायचे आहे. मग काय केले पाहिजे? जिऱ्याचे कण मोठे असतील तर चाळणीमध्ये ते मिश्रण घेऊ. चाळणीतून वाळू खाली पडेल व जिरे चाळणीत तसेच राहील. अगदी बरोबर. आपण काय शिकलो? मुलांनो, या पाठातून आपण खालील गोष्टी शिकलो आहोत. 1. काही पदार्थ पाण्यात विरघळतात, तर काही पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत. 2. काही वस्तू पाण्यात तरंगतात, तर काही वस्तू बुडतात आणि पाण्याच्या तळाशी जमा होतात. 3. गढूळ पाणी स्वच्छ होण्यासाठी ते स्थिर ठेवतात. तळाशी गाळ जमा होण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवतात किंवा पाणी गाळून घेतात. आणि 4. गाळलेल्या स्वच्छ पारदर्शक पाण्यातही सूक्ष्मजीव असू शकतात. पाणी निर्धोक करून पिणे आरोग्यासाठी गरजेचे असते. त्यासाठी पाणी उकळून सूक्ष्मजीवांचा नाश करणे आवश्यक असते. असे असले तरीही हे नेहमी लक्षात ठेवा, की काही अतिसूक्ष्म म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या सजीवांचे सुद्धा आपल्या जीवनात खूप